गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या लेक्चर्समध्ये आपण इन्सिटू आणि रीड डाटा बुक्स याच्याविषयी थोडी माहिती घेतली होती आणि ज्या काही नोट्स मी तुम्हाला टाकल्या आहेत काल आपण ग्रुपवरती टाकले त्या व्यवस्थित रीड करा, लिहून घ्या आणि जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आणि त्याच्यानंतर त्या नोट्स लिहायच्या, म्हणजे काय होईल की तुम्हाला त्या व्यवस्थित लक्षात राहील. ओके, आता आपण यामध्ये जो सेकंड पॉईंट बघतोय दॅट इज एक्सिटिव्ह कॉन्झर्वेशन. आता आपण मी तुम्हाला सांगितलं एक्स म्हणजे काय, आउटसाईड. ओके, एक्स मीन्स आउटसाईड. बघा एक्झिट असा शब्द असतो एक्झिट. तर एक्स म्हणजे दॅट इज द बाहेर जाण्याचा जो मार्ग असतो दॅट इज द एक्झिट. आता एक्सिटिव्ह कॉन्झर्वेशन म्हणजेच काय, आउटसाईड. ओके, आउटसाईड इट्स ओरिजिनल पोझिशन ऑर प्लेस. ओके, जशामध्ये आपण इन्स्टिट्यूटमध्ये बघितलं की त्या ॲट होममध्ये असतं. आता हे कसं बाहेर असेल. ओके, आता पॉईंट 1 बघू आपण. व्हेन स्पेसीज इज क्रिटिकली इंडेंजर्स, स्पेसीज मेजर हॅव टू बी अंडरटेकन टू बी प्रोटेक्ट. आता आपण जे रेड डाटा बुक्समध्ये बघितलेलं आहे, आता क्रिटिकली इंडेंजर्स म्हणजेच काय की त्या अशा गोष्टी असतील की त्याच्यावरती आपण गंभीरतेने विचार केला पाहिजे. आता क्रिटिकली इंडेंजर्समध्ये किती स्पेसीस असतील किंवा किती स्पेशल कॅरेक्टर किंवा इंडिव्हिज्युअल असतील, ओनली 50 जेव्हा प्रेझेंट असतील किंवा ही जी कंडिशन असेल त्याला म्हणतो आपण क्रिटिकली इंडेंजर्स. याच्यावरती गंभीररित्या विचार केला गेला पाहिजे आणि त्यांना प्रोटेक्ट करणं आवश्यक असेल तर अशी कंडिशन जी असेल त्याला म्हणतो आपण एक्सिटिव्ह. त्यावेळेस आपण हे एक्सिटिव्ह कॉन्झर्वेशनचा वापर केला जातो. इट इज माय सेकंड पॉईंट. इट इज माय टू प्रोटेक्ट बाय द कॅपिटिव्हिटी ॲज वन ऑफ द मेजर ऑफ द प्रोटेक्शन इज कॉल्ड ॲज एक्सिट. आता कॅपिटिव्हिटी म्हणजे काय तुम्हाला सांगितलं की कैद करून ठेवले जातात. ओके, मग त्यांच्या झुलॉजिकल पार्कमध्ये किंवा नॅशनल पार्कमध्ये त्यांना काय केलं जातं की त्यांच्या नॅचरल कंडिशन्समध्ये त्यांना कॅपिटिवेट केलं जातं. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्सिटिव्ह. ओके, म्हणजेच काय, त्यांना त्यांच्या नॅचरल एन्व्हायरमेंटमधून एका बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज एक्सिटिव्ह. दॅट इज कॉल्ड ॲज कॅपिटिव्हिटी. ही त्यांची झाली नॅचरल कंडिशन्स. ओके, नॅचरल कंडिशनमध्ये बाहेर आणून, नॅचरल कंडिशनच्या बाहेर आणून म्हणजे दॅट इज एक्सिटिव्ह कंडिशन्समध्ये त्यांची डेव्हलपमेंट ही केली जाते. इन दिस टाईप ऑफ थर्ड पॉईंट, इन दिस टाईप ऑफ कॉन्झर्वेशन लिव्हिंग बीइंग्स आर प्रोटेक्टेड अवे फ्रॉम देअर नॅचरल हॅबिटॅट इन अ स्पेशल सेटिंग. हे तुम्हाला मी सांगितलं. ओके, एक्झाम्पल काय, वाईल्ड लाईफ सफारी पार्क्स, झुलॉजिकल पार्क्स अँड बॉटॅनिकल गार्डन. वाईल्ड लाईफ सफारी पार्क्स आपण बघतो. ओके, त्याच्यामध्ये टायगर्स असतील, ओके, रायनोज असतील, यांना आपण प्रोटेक्ट करतो आहे इन अ एक्सिटिव्ह कंडिशन्स. किंवा झुलॉजिकल पार्कमध्ये सुद्धा काय असतील किंवा बॉटॅनिकल गार्डनमध्ये आपण प्लॅन्ट हे प्रिझर्व केले जातात. ओके, बॉटॅनिकल गार्डन आपल्याला इथे पण आहेत, जामनेरला पण आहे, तिथे आपण एकदा व्हिजिट करूच. ओके, त्यांच्याविषयी थोडी माहिती आपण बघू काय असेल तर. आता हा जो पॉईंट आपण इथे कव्हरअप केलेला आहे तो आता एक्सिटिव्ह आहे. एक्सिटिव्हमध्ये काय असेल, एक्सिटिव्ह कंडिशन्समध्ये काय असतात की त्यांच्या नॅचरल कंडिशनपासून त्यांना बाहेर आणून आपण डेव्हलपमेंट केली जाते कॅपिटिव्हिटी कंडिशन्समध्ये. ओके, हे का असेल आवश्यकता, कारण त्या ज्या स्पेसीज असतील किंवा इंडिव्हिज्युअल असतील दॅट इज द अंडर क्रिटिकल इंडेंजर्स कंडिशन्समध्ये त्या असतात. ओके, क्रिटिकली इंडेंजर्स कंडिशन्समधले काही आपण एक्झाम्पल्स बघू. ॲनिमल विच हॅव डिक्रीज इन द नंबर आर अलाउड टू बी ब्रीड इन कॅपिटिव्हिटी इन द ऑर्डर टू प्रोटेक्ट. क्रोकोडाईल बँक ऑफ चेन्नई. आता इकडे लक्ष द्या, मद्रास क्रोकोडाईल बँक ट्रस्ट सेंटर फॉर द हार्पेटॉलॉजीज. हार्पेटॉलॉजी म्हणजे सरपटणारे असतील आणि इथे बघा असे जे असतील हे इथे नंबर्स ऑफ क्रोकोडाईल्स दाखवले. नंबर्स ऑफ क्रोकोडाईल्स इथे दाखवले की त्यांना आपण प्रिझर्व करू शकतो. ओके, क्रोकोडाईल बँक ऑफ चेन्नई. सीड बँक्स आर एस्टॅब्लिश टू कॉन्झर्व वाईल्ड व्हरायटी ऑफ फूड, ग्रेन अँड व्हेजिटेबल्स. ओके, अशा याच्यामध्ये आपण सुद्धा हे करू शकतो. सीड बँक्स एस्टॅब्लिश टू कॉन्झर्व वाईल्ड व्हरायटी ऑफ द सीड. आता सीड बँक नावच दाखवलं, बँक तिथे आपण ते स्टोअर करू शकतो. मग अशा वेगवेगळ्या फूडच्या व्हरायटी ज्या असतील किंवा व्हेजिटेबलच्या व्हरायटी असतील त्यांना आपण प्रिझर्व करतो. ओके, नाव डेज अ मॉडर्न टेक्निक लाईक टिश्यू कल्चर, in vitro fertilization of eggs and
cryopreservations of the gametes are used to be protect endangered species. ओके, आता हे तुम्हाला बऱ्याच वेळेस याच्यावरती क्वेश्चन विचारतात. इन विट्रो फर्टिलायझेशन्स ऑफ द एग्स, क्रायोप्रिझर्वेशन ऑफ द गॅमेट्स आर द यूज टू प्रोटेक्ट द एंडेंजर्ड स्पेसीज. ओके, ह्या टेक्निक्स आहेत, या काय त्या टेक्निक्स आहेत. टिश्यू कल्चर एक टेक्निक आहे, इन विट्रो फर्टिलायझेशन ऑफ एग्स एक टेक्निक आहे, क्रायोप्रिझर्वेशन ऑफ गॅमेट्स अजून एक ही टेक्निक्स आहेत. त्या अशा 3-4 टेक्निक्स इथे दिलेले आहेत आणि इथे क्रोकोडाईल बँक जे असेल ते आपण इथे बघतोय. ओके, तर ह्या पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. ओके, आता इथेमध्ये बघा बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट हा एक आहे. तो कुठे आहे? बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002 याला आपण बघू. इंडिया पार्टिसिपेट इन द अर्थ समिट रिओ डी जानेरियो. आता ही लक्षात ठेवण्याचं आहे, जी समिती आहे तिला काय म्हणतो आपण? रिओ डी जानेरियो. ओके, जानेरियो. आता हा जो असेल हा बऱ्याच वेळेस तुम्हाला MCQला विचारला जाणारा क्वेश्चन्स. ओके, अँड इज अ पार्टी ऑफ कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. बरोबर, कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी CBD 1992. Okay, in order to provide a framework of the sustainable management and conservation of our country's natural resources, government passes Biological Diversity Act. Okay, BD Act ज्याला आपण म्हणतो, in 2002 in the compliance with the CBD. Okay, आता एक समिती असेल, त्या समितीमध्ये समिट ज्याला आपण म्हणतो तिचं नाव काय? रिओ डी जानेरियो. त्याच्यामध्ये आपण हे लक्षात झालं की आपण बायोलॉजिकल डायव्हर्सिटी जे असेल त्यांना प्रोटेक्ट केलं गेलं पाहिजे विथ द ॲक्ट. पॉईंट नंबर 3, अ 3-tier सिस्टम हॅज बीन एस्टॅब्लिश इन नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी. आता हे जे असतील हे सगळे लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. ओके, नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी NBA ॲट द नॅशनल लेवल अँड स्टेट लेवलसाठी काय असेल? स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड्स. ओके, ॲट द स्टेट लेवल अँड बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी ॲट द लोकल. मग आपण कसे बघू शकतो? नॅशनलसाठी नॅशनलचा वापर केला जातो, नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी. स्टेटसाठी स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड असेल आणि लोकलसाठी आपण कमिटी आपण नेमली जाते. फॉर द अप्रूव्हल ऑफ युटिलायझेशन ऑफ एनी बायोलॉजिकल रिसोर्सेस फॉर कमर्शियल अँड रिसर्च पर्पज. याचा काय उद्देश असेल की हे जेवढे आपण तयार करतो आहे की आपण हे कमर्शियली आणि रिसर्च पर्पजसाठी हे वापरले जातात. तर ह्या स्लाईडमध्ये काय महत्त्वाची? समिती महत्त्वाची, अर्थ समिती ज्याचे रिओ दे आणि CBD 1992मध्ये होता. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी ॲक्ट कसं असेल? 2002मध्ये असेल. नॅशनल लेवलसाठी वेगळा असेल, स्टेट लेवलसाठी आणि लोकल कंडिशनसाठी हा वेगळा असेल. बायोडायव्हर्सिटी ॲक्ट 2002 बघा इथे दिले आहेत. पुन्हा आपण दाखला 18 और 2003 हे कशासाठी वापरला जातं? रूल्स वगैरे ते सगळे इथे दिले आहेत. इट इज मॅन्डेटरी फॉर फॉरेनर NRIs ॲज वेल ॲज द इंडियन सिटीजन अँड इन्स्टिट्यूशन्स टू सीक परमिशन फ्रॉम द NBA बिफोर एक्सप्लोरिंग द लोकल रिसोर्सेस. आता हे काय दिले आहेत बघा, एखाद्या याच्यामध्ये आपण जर स्टोन क्रशर असेल तर त्याची आपल्याला परवानगी काढावी लागते. ओके, स्टोन क्रशर म्हणजे काय? आपण ती बायोडायव्हर्सिटीज तिथे हे करतात की डोंगरामध्ये ते मोठमोठे स्टोन क्रशर असतील किंवा एखादी गोष्ट किंवा कंपनी डेव्हलप करायची तर आपण डिफॉरेस्टेशन करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला काय करावं लागतं? आधी परमिशन घ्यावी लागते. NBA. ओके, NBA हॅज पॉवर ऑफ सिव्हिल कोड. त्याला ती पॉवर असते सिव्हिल कोडची. हे सुद्धा MCQला विचार. नॉट सिकिंग अप्रूव्हल ऑफ द NBA कॅन इन्क्युअर जेल अँड फाईन अप टू द 10 lakhs. म्हणजे काय? जर त्याची परमिशन नसेल तर तुम्हाला 10 लाख रुपयाचा जुर्माना पण होऊ शकतो किंवा जेलसुद्धाही होऊ शकतो. आता हे काही कॉन्झर्व्हनिस्ट आहेत की जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता एक राहीबाई पोपरे जे आहेत, ओके, सीड मदर ऑफ द महाराष्ट्र, हे सगळ्यात महत्त्वाचे. याच्यावरती MCQ विचारला जाऊ शकतो. हे कोणते आहेत? राहीबाई पोपरे, सीड मदर ऑफ महाराष्ट्र. ओके, ही जी लेडीज असेल त्यांनी काय केलं आहे की हेलिंग फ्रॉम द रिमोट विलेज अहमदनगर डिस्ट्रिक्ट, राहीबाई रन्स सीड बँक फॉर 54 क्रॉप्स अँड 116 व्हरायटीज. आता एक त्यांची छोटीशी सीड बँक्स आहेत की अहमदनगर डिस्ट्रिक्टमधल्या छोटीशी सीड बँक्स 54 क्रॉपच्या पिकाच्या त्या 116 व्हरायटी त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत. ओके, क्रॉप इन्क्लूड्स वाईड व्हरायटी ऑफ ब्रिंजल,
वाम, मँगो, स्पिनॅच, मेथी, मिलेट्स, पल्सेस, एन्शियन बीन्स अँड पीज. ओके, ह्या ज्या वेगवेगळ्याच व्हेजिटेबल असेल त्यांना त्या रिझर्व करणे. सी ऑल्सो ट्रेन फार्मर्स अँड स्टुडंट फॉर द सीड सिलेक्शन, एनहान्समेंट ऑफ द सॉईल फर्टिलिटी, पेस्ट मॅनेजमेंट अँड कंट्रोल. त्या अजून ट्रेनिंगसुद्धा देतात. ते काय करतात, त्यांना ट्रेनिंगसुद्धा देतात की सीड सिलेक्शन कसं करायचं, सॉईलचं एन्हान्समेंट कसं त्याला बूस्ट करायचं, त्याची फर्टिलिटी वाढवण्यासाठी, पेस्ट मॅनेजमेंट आणि कंट्रोल कसे करायचं. सी इज अमंग 3 इंडियन ऑन BBC लीग ऑफ 100 वुमेन्स 2018. म्हणजे त्यांना BBC जे आहेत त्यांनी काय केलं, अवॉर्डसुद्धा दिला आहे की ती 3 इंडियन वुमन्समध्ये ती एक आहेत, बरोबर, की त्यांनी सीड बँक्स ह्यात दिल्या. त्यांना मागच्या याच्यामध्ये पद्मभूषणसुद्धा मिळाला, पद्मश्रीसुद्धा त्यांना मिळालेला. ओके, मिशन हरित महाराष्ट्र हा लास्ट पॉईंट याच्यामध्ये या चॅप्टर्समधला तो आपण बघू. अँड ॲम्बिशियस प्रोजेक्ट ऑफ प्लांटिंग 50 crores tree in a 4 year was taken up by the government of Maharashtra in the year 2016. ओके, मिशन हरित महाराष्ट्र हे आपण आता बघतोच आहे. ओके, 50 crores trees in a 4 years. ओके, म्हणजेच काय, 50 करोड जे असतील हे पुढच्या 4 वर्षामध्ये ते प्लॅन्टिंग करायचं त्यांनी प्लॅनिंग केलं होतं आणि त्या बेसवरती त्यांनी वर्कसुद्धा केलेलं आहे की अशा 50 करोड प्लांट आपल्याला लावायचे कशामध्ये 2016 पासून तर आतापर्यंत. ओके, द प्लांटेशन ड्राईव्ह इज इन द लाईन विथ द नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी विच एम्स टू मेंटेन द 33% फॉरेस्ट कवर इन द कंट्री. ओके, याचा काय उद्देश होता की जे नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी असेल की त्याच्याने 33% फॉरेस्ट हे कवर केले जातील असं त्यांचं आहे. आपण जे बघितलं की याच्यामध्ये आपण बघितलं की ॲमेझॉन जो फॉरेस्ट असेल, आता ॲमेझॉन फॉरेस्ट खूप मोठा दाट असं फॉरेस्ट आहेत की ते धरतीवरती आपल्या अर्थवरती 20% जे ऑक्सिजन असेल त्याचं प्रोडक्शन करतं. ओके, जर असंच आपण जर सुरुवात केली तर हळूहळू आफ्टर 10 years 20 years जे असतील हे प्लांटेशन हे खूप होईल आणि जे ऑक्सिजन जे असेल हा सुद्धा होईल आणि जी एअर पोल्युशन जे असेल हे एअर पोल्युशनसुद्धा काय होईल, एअर पोल्युशनसुद्धा काय होईल, हे डिक्रीज होईल. ओके, एअर पोल्युशनसुद्धा काय होईल, हे डिक्रीज होईल. इन अ 24 hours टोल फ्री हेल्पलाईन 1926 इज कॉल्ड ॲज अ हॅलो फॉरेस्ट. ओके, आता हा विचारला जाणार प्रश्न, टोल फ्री हेल्पलाईन नंबर कोणता आहे, 1926 आणि त्याचे हे काय आहे पंचलाईन, हॅलो फॉरेस्ट. ओके, हॅज बीन सेटअप फॉर द प्रोवाइड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द प्लांटेशन प्रोटेक्शन अँड मास अवेअरनेस. आता हे जे असेल किंवा बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व करण्यासाठी किंवा प्लांटेशनसाठी किंवा त्याच्या प्रोटेक्शनसाठी किंवा अवेअरनेससाठी हा वापर केला जातो. मोबाईल ॲपसुद्धा यायचं की त्याला आपण माय प्लॅन्स असं ॲप म्हणतो की त्याच्यामध्ये हे रेकॉर्ड केले जातं. ओके, तर यावरती सुद्धा तुम्हाला बरेचसे MCQ विचारले जाऊ शकतात. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा असं आहे की प्रत्येक लाईन्सवरती तुम्हाला हे MCQ विचारले जाऊ शकतात. ओके, त्याच्यामध्ये 50 crores प्लांट इन 4 years हे कशामध्ये असेल 2016 पासून आहेत. नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी NFT सुद्धा वापरला जाऊ शकतो, लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. टोल फ्री नंबर कोणता आहे 1926 आणि त्याची पंचलाईन काय, हॅलो फॉरेस्ट. हे कशासाठी केलं तर मोबाईल ॲप माय प्लॅन्स म्हणून मोबाईल ॲपसुद्धा आपण बघतो. ओके, आता हे दिलेलं आहे की कसं त्यांचं काम सुरू आहे. फर्स्ट इयर इन 2016 2.87 करोड प्लॅन्स लावले गेले. ओके, इन 2017 5.17 crores. In 2018 15 crore plantation count was achieved. In the year 2019 the government in the phenomenal 33 splicing plantation was launched as a आनंदवन वरोदा. ओके, वरोद्यामध्ये हे आनंदवनमध्ये 33 करोड प्लांटेशनची त्यांनी प्लॅनिंग केलं. द गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू अडॅप्ट जापनीज मियाक्सी मेथड फॉर प्लांटेशन फॉर दिस प्रोटेक्ट. कोणती मेथड वापरली गेली ती बघा, जापनीज मियावाकी method of plantation. State Forest Department and Social Forest Department has run successfully pilot plantation programming by using Miyawaki pattern in various districts like Bid, Hingoli, Pune, Jalgaon and Aurangabad मध्ये ह्या जापनीज टेक्निकचा वापर केला जातो. ओके, तर इथे हे चॅप्टर आपलं संपलेलं आहे.
याच्याविषयीचे जे काय आता नोट्स असतील ओके त्या मी ऑलरेडी टाकले आहेत. आता 1-2 दिवसामध्ये तुम्हाला यावरती विचारले जाणारे जे क्वेश्चन असतील ते आपण तिथे मी तुम्हाला ग्रुपवरती टाकेन ओके. आणि आता व्यवस्थित नोट्स लिहायचे आहे. स्लाईड बघून आधी तुम्ही बघू शकतात, व्हिडिओज बघा. व्हिडिओज बघल्यानंतर त्या जेवढा आपण चॅप्टर झाला आहे तेवढ्याच नोट्स तुम्ही लिहा. म्हणजे काय होईल की एक रिव्हिजन सारखं तुमचं होईल ओके. किंवा तुम्हाला जर वाटलं की नोट्स लिहायच्या आहे तर तुम्ही यामध्ये काही आपण पॉईंट जास्तचे ॲड केलेले आहेत प्रेझेंटेशनमध्ये ओके. ते जे छोटे छोटे जे आपल्या कामाचे तेवढ्याच नोट्स मी दिले आहेत. तुम्ही हे ॲडिशनल पॉईंट्ससुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकतो ओके. तर इथे आजचे लेक्चर आपण संपू.